हे शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो। जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाचा फटका मिसिंग लिंक प्रमाणेच बुलेट ट्रेन प्रकल्पालाही बसला। दिवा भिवंडी दरम्यान बांधण्यात आलेला कच्चा लोखंडी पूल वाहून गेला। उल्हास नदीच्या विस्तीर्ण पात्रावर हा पूल उभारला होता। बांधकाम साहित्याची ने-आण करण्यासाठी बांधलेला कच्चा पूल वाहून गेल्यामुळे मुख्य पुलाच्या उभारणीला विलंब होण्याची शक्यता आहे। याच ठिकाणी बुलेट ट्रेनचा मुख्य पूल हा होणार आहे। आता मुख्य पुलाच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा हा कच्चा पूल उभारावा लागेल, त्यानंतर मोठ्या पुलाची निर्मितीही शक्य आहे। आपण पाहूया हा नेमका पूल कुठे आहे, त्याचं कसं नुकसान झालं याचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं। माझ्या मागे तुम्ही उल्हास नदीचं हे मोठं पात्र पाहू शकता आणि याच उल्हास नदीच्या पात्रामध्ये बुलेट ट्रेनसाठीचा एक ब्रिज उभा होता। आता या ब्रिजची दोन टोकं आपल्याला दिसत आहेत। एक टोक जे आहे ते दिवा शहरातून येतं, तिथे बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाचं काम सुरू आहे, तर दुसरं टोक जे आहे ते भिवंडी शहराला कनेक्ट करतं। पण या दोन्ही टोकांना जोडणारा मधला लोखंडी ब्रिज हा 3 आणि 4 जुलैच्या पावसामध्ये वाहून गेलेला आहे, पडलेला आहे। त्यामुळे सध्या हा ब्रिज आपल्याला अर्धवट दिसतोय। 3 आणि 4 जुलैला केवळ दिवा शहरामध्ये जवळपास 164 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि या उल्हास नदीमध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होता। उल्हास नदी जिथून उगम पावते त्या लोणावळ्यात त्या दिवशी प्रचंड पाऊस होता। ही नदी जिथून वाहत येते त्या बदलापूर, कल्याण, डोंबिवली अशा शहरांमध्ये पाऊस होता। त्यामुळे उल्हास नदीमध्ये आतापेक्षा दुप्पट पाणी त्या दिवशी होतं। त्याचबरोबर या पाण्याचा वेग देखील प्रचंड होता आणि त्याच वेगामुळे आणि काही कचरा या ब्रिजच्या पायलिंगमध्ये अडकल्यामुळे हा ब्रिज पडल्याचं सांगण्यात येत आहे। या ब्रिजवरून कर्मचाऱ्यांची ने-आण केली जायची, महत्त्वाच्या साधन सामग्रीची ने-आण केली जायची आणि जो ब्रिज येणाऱ्या काळामध्ये निर्माण केला जाणार आहे त्या ब्रिजच्या पायलिंगसाठी, त्या ब्रिजसाठी महत्त्वाची असणारी मशिनरी या ब्रिजवर ठेवण्यात आलेली होती। पण नुकसान नेमकं किती झालेलं आहे, किती पैशांचं नुकसान झालेलं आहे, किती रुपये या ब्रिजच्या निर्माणासाठी खर्च करण्यात आलेले होते, या संदर्भात कोणतीही माहिती आपल्याकडे नाही आहे, ती बुलेट ट्रेन प्रशासनाने दिलेली नाही आहे। आधी हा टेम्पररी ब्रिज उभारावा लागेल, त्यानंतर मोठा ब्रिज उभारला जाईल। त्यामुळे आधी या टेम्पररी ब्रिज उभारण्यासाठी या ब्रिजचं देखील इन्स्पेक्शन केलं जाईल आणि मग तो उभारला जाईल। या सगळ्यामध्ये काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। दरम्यान या